मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. कुणबी दाखल्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येते. उद्या शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयात कुणबी दाखला वितरणासाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे. मोडी लिपीसाठी देखील पुणे येथून तज्ञ लोकांची टीम विट्यात दाखल होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरित दाखले काढावेत, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ असा विश्वास देत लोकांनी कागदपत्रासह उद्या तहसील कार्यालयात हजर राहावे असे आवाहन शंकर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केलंय. आज खानापूर तालुक्यामध्ये प्रेस घेण्यामागचं कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, या नोंदीमध्ये जवळजवळ 11,500 नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्यांचं वितरण अत्यल्प झालेलं आहे. तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारण याविषयी चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार 2 दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस सुट्ट्या असून देखील हे नियोजन केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल, नंतर नोकरी असेल, याच्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत. मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता फार उदासीनता दिसते दाखला काढण्याच्या संदर्भात, परंतु ही इतके सोपी पद्धत आहे की बोलायचं काम नाही. यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल, वडिलांचा दाखला असेल तर चालेल, किंवा रेशन कार्ड, जमिनीचा 7/12, प्रतिज्ञापत्र, हे सगळं एवढंच फक्त लागणार आहे. आणि एवढी कागदपत्र जर आपण तहसील ऑफिसमध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला कुणबीचा दाखला मिळतोय, ज्यामुळं तुमच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी यामध्ये फार मोठ्या तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहे. तसेच विविध शासकीय कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. काही लोकांचं असं मत झालंय की मग आमच्या मुलांचं शिक्षण झालंय, मग आता आम्हाला काय फायदा आहे? तुमच्या मुलांच्या मुलांना देखील त्याचा फायदा होणार आहे. एकदा का तुम्ही जर हा कुणबीचा दाखला काढला तर तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचं होणार आहे. तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींना याचा फायदा होणार आहे. तुमच्या मुलांचं शिक्षण असू द्या, या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांचं शिक्षण, नोकरी, या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही मराठा समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायला तयार आहोत. फक्त तुम्ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या दिनांक 5 आणि 6 रोजी तुम्ही जर विटा तहसील ऑफिसमध्ये जर आला तर तुम्हाला अगदी कोणताही त्रास न होता तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची. तहसीलदार साहेब, प्रांत साहेब असतील, सीओ असतील, नगरपालिका हद्दीतील देखील अनेक दाखले सापडलेले आहेत. सीओ साहेबांनी देखील त्यांचा एक प्रतिनिधी उद्या आणि परवा 2 दिवसासाठी तहसील ऑफिसमध्ये उपस्थित ठेवणार आहेत. तरी माझी विटा शहरासहित तालुक्यातील तमाम मराठा समाजातील लोकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर या 2 दिवसामध्ये आपले जे पुरावे असतील ते पुरावे घेऊन जर या ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला अतिशय सहजपणे हे कुणबीचे दाखले मिळून जातील. नंतरच्या काळामध्ये तुमच्या अडचणी वाढत जातील तर शासन तुम्हाला दाखले द्यायला तयार आहे. मग आपण जेवढी उदासीनता दाखवण्यामागचं कारण काय आहे? तुम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांचं शिक्षण झालंय, आम्हाला गरज नाही, आमच्या आज आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण उद्या भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती अशीच राहील असं नाही. त्यामुळे हे दाखले काढा. तुमच्या पिढ्यानपिढ्या
लोकांच्यासाठी, मुलांच्यासाठी हे तुम्हाला उपयोगी येणार आहे. तुम्ही फक्त उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने तुमच्याकडे जे असतील ते पेपर घेऊन या. तुमच्याकडे पेपर नसतील तर तुम्ही फक्त तुमचे 9394चे उतारे, 9394चे उतारे म्हणजे तुमच्या पूर्वजांचे हे असे येतात, हे एवढे जरी तुम्ही मोजणी ऑफिस मधून घेऊन आला तरी तुम्हाला तुमचे दाखले मिळतील. त्यामुळे तुम्ही तिथे उद्या आणि परवा यायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मोजणी ऑफिस मध्ये अतिशय गलतान कारभार असतो, ढिसाळ कार्यक्रम राबवला जातो, तिथं दाखले मिळत नाहीत असे लोकांची तक्रार आहे. परंतु उद्या आणि परवा मोजणी ऑफिसचे प्रतिनिधी देखील मॅडम स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्यांना देखील विनंती केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला तिथे उत्तरे सुद्धा ताबडतोब तत्काळ मिळतील. मग आता याच बरोबर मराठा समाजातील असू द्या किंवा आणि इतर समाजात असलं त्यांना देखील या शाळेच्या कामासाठी दाखले मिळायसाठी तिथे तुम्ही यायला पाहिजे. कारण ही इतकी सोपी पद्धत आहे की तुम्ही फक्त 9394चे उत्तर घेऊन या आणि प्रत्येक तुमच्या गावामध्ये असे तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसच्या मार्फत ज्यांचे मूळ कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा कुणबी नोंदीच्या प्रती लावलेल्या आहेत आणि त्या देखील जर तुम्हाला बघायचं होत नसेल तर तुम्ही थेट तिथं तहसीलदार ऑफिस मध्ये आला तर तुम्हाला तिथं तहसीलदार ऑफिस मध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या माहिती देऊ आणि तुमचे दाखले काढून द्यायसाठी आम्ही तिथं थांबून ते तुम्हाला दाखले मिळवून देऊ. मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतोय की येणाऱ्या तुमच्या पिढ्या जर तुम्हाला चांगल्या घडवायच्या असतील आणि तुम्हाला शिक्षणामध्ये, शिक्षण तर मोफतच आहे, ओबीसी मुलांना शिक्षण जसं मोफत मिळते तसं तुमच्या मुलांना देखील शिक्षण मोफत मिळणार आहे. नोकरीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला संधी आहेत, मग त्या सरकारी असो किंवा खाजगी असो, आणि अनेक शासकीय योजना आहेत ज्याच्यामध्ये लाखो रुपयांचा तुम्हाला फायदा होतोय. मग हे सगळं तुम्ही का सोडताय? कागदपत्र गोळा करायला तुम्हाला काय लागणार आहे? काय तो लागतच नाही काय? एकदम सोपी पद्धत आहे. शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असतो कारण तुम्ही शाळेत गेलेला असताय, शिक्षणाला, मुलांच्या शिक्षणाला तो लागतोयच. आणि मग रेशन कार्ड आहे 7-12 तुमच्याकडे असतोय. काय ह्याचे झेरॉक्स काढायचे आहेत आणि तुम्ही तहसील ऑफिस मध्ये यायचंय. तुम्हाला कुठे जर अडवणूक होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. माझ्या माहितीप्रमाणे कुठेही अडवणूक होत नाही. काही लोकांचे फक्त तक्रार आहेत की मोजणी ऑफिस मध्ये, तर हे मी आता मोजणी ऑफिसला काल गेलो होतो, एका दिवसामध्ये हे 9394 उतार मला एका दिवसामध्ये दिलेले आहेत. मग तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एका दिवसामध्ये द्यायची आम्ही व्यवस्था करतोय तर तुम्ही मग याचा लाभ का घेत नाही? मग यासाठी आम्हाला खंत वाटते. मग 11,500 कुणबी नोंदी सापडल्यामध्ये जवळजवळ 70 ते 80,000 लोक ओबीसी मध्ये जातात आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतोय, तर तुम्ही का असं निष्काळजीपणा करताय? तुम्ही वेळ काढा. तुमच्या या 2 दिवसाच्या वेळेमुळे तुमच्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्या जर चांगल्या घडणार असतील तर तुम्ही 2 दिवस वेळ काढा आणि तहसील ऑफिस मध्ये शनिवारी आणि रविवारी 5 आणि 6 तारखेला 10 ते 6 या वेळेत या. तिथे तहसीलदार, प्रांत, मोजणी ऑफिसचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, सगळे अधिकारी येणार आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलांचे शिक्षणाचं, तुमच्या मुलांच्या नोकरीची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. मात्र तुम्ही 2 दिवस वेळ काढून तुम्ही तिथे या. तुम्हाला दाखले काढून द्यायची जबाबदारी आमची. एखादा पेपर कमी जास्त असेल तरी सुद्धा त्याला पर्यायी पेपर देऊन आम्ही तुम्हाला ते दाखले काढून देतो. मात्र तुम्ही या 5 आणि 6 तारखेला तहसील ऑफिस मध्ये सुट्टी असून देखील सुद्धा ते अधिकारी सगळे तिथे तुमच्यासाठी उपस्थित राहणार आहे. तुम्ही मात्र निष्काळजी करू नका. आज खानापूर तालुक्याचा विचार करता खानापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 11,500 दाखले सापडलेले आहेत आणि लोकांच्या मध्ये इतकी उदासीनता आहे. मान्य जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं, हजारो लोकांनी या आरक्षणासाठी बलिदान दिलं आणि या बलिदानातून देखील जर आपला समाज जर सुधारणार नसेल तर मग हे समाजाचं दुर्दैव असेल. 11,500 दाखले सापडलेत म्हणजे जवळजवळ 60 ते 70,000 लोकांना याचा लाभ होणार आहे आणि 60 ते 70,000 लोकांना लाभ होणार आहे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना किंवा नोकरीत असणाऱ्यांना देखील लाभ होणार आहे. आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये जेई असेल, नीट असेल, अशा अनेक शैक्षणिक सवलती तुम्हाला मिळणार आहेत ज्याचा तुमच्या मुलांना फायदा होणार आहे. मग तुम्ही एवढी उदासीनता का दाखवता? एवढी मोठी आंदोलनं झाली, एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्या याच्यासाठी. आता सरकार जर तुम्हाला दाखले द्यायला तयार असेल तर तुम्ही उदासीनता दाखवू नका आणि तुम्ही हे 5 आणि 6 तारखेला उपस्थित राहून शनिवार रविवारी असून देखील ऑफिस चालू केले. त्यामुळे तुम्ही ह्या दाखल्यासाठी या. तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची.
गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंगमध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक ते धडक.